Hello everyone, how are you all? Hope you all are safe and healthy. So, due to this coronavirus, our institute has been decided to conduct online lectures till the all systems are safe to work in proper manner. But before we starting our first session, first introduced myself. I am Vaishnavi Balwant Nalavde. I am from Sadavli. I have completed my B.Pharm from our Indira Institute of Pharmacy College Sadavli, and I have recently completed my first year M.Pharm from Sonia College of Pharmacy Dharwad, Karnataka under Rajiv Gandhi University of Karnataka. I hope that you and me are communicate properly. So, I humble request to all students, don't take such a lectures lightly. Be serious regarding your study. Listen all lectures carefully. Note down your own notes while listening the lectures. If you have any doubts regarding any points, chapters, feel ask to me. I will be always there and surely clear your doubts. कुठलीही तुम्हाला अडचण असेल, कुठलेही पॉईंट्स तुम्हाला कळत नसतील तर ते मला व्हॉट्सअपला तुम्ही विचारू शकता. आपले आजपासून ऑनलाईन लेक्चर चालू होत आहे. सो इन दिस इयर यू हॅव टोटल 6 सब्जेक्ट्स, among which 4 subjects having practical. So along with theory, practical is there. I will teach major subject, that is hospital and clinical pharmacy. So in this lecture, first I will introduce you regarding my subject, that what you have to study through whole year. So is nothing but all about syllabus discussion. So first lecture आपण सिलेबस डिस्कशनसाठी घेऊया. आपल्याला सब्जेक्ट कुठला आहे? हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. इन दॅट 2 parts आर इन थेरी. फर्स्ट हॉस्पिटल फार्मसी अँड सेकंड इज क्लिनिकल फार्मसी. सो आपण फर्स्ट चॅप्टर इज हॉस्पिटल. हॉस्पिटल म्हणजे काय? तर इज ॲन एस्टॅब्लिशमेंट वेअर मेडिकल और सर्जिकल केअर अँड ट्रीटमेंट इज प्रोव्हाइडेड फॉर द इल और इंज्युअर्ड. कोणाकडून मिळते? तर ट्रेन स्टाफ यूजिंग स्पेशलाइज्ड सायंटिफिक इक्विपमेंट. त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये? तर त्याची डेफिनेशन काय आहे ते आता आपण बघितली. नंतर त्याची फंक्शन्स काय आहेत, क्लासिफिकेशन कशावरती वेगवेगळ्या क्रायटेरियावरती अवलंबून आहेत, नंतर हॉस्पिटलचं ऑर्गनायझेशन कसं असतं, त्याच्यानंतर त्याचं मॅनेजमेंट कसं आहे, त्याच्यानंतर हेल्थ डिलिव्हरी सिस्टीम ही आपल्याकडे इंडियामध्ये कशी आहे हे आपण फर्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. नंतर सेकंड चॅप्टर काय आहे? हॉस्पिटल फार्मसी. त्याच्यामध्ये काय काय आहे? डेफिनेशन. हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय? तर ॲक्च्युअल प्रॅक्टिस कुठे होते फार्मसीची? इन अ हॉस्पिटल. हे डिपार्टमेंट कुठे असतं? तर हॉस्पिटलमध्ये, अंडर द सुपरविजन ऑफ प्रोफेशनली कॉम्पिटंट अँड लिगली क्वालिफाईड फार्मसिस्ट. अँड त्याच्यामध्ये काय काय होतं? तर ते काय करतात? ते आपल्याला प्रोव्हाइड करतात अँड इव्हॅल्युएट करतात सर्व्हिस इन सपोर्ट ऑफ मेडिकल केअर फॉर अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्ज अँड पॉलिसीज ऑफ हॉस्पिटल. तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहेत? फंक्शन्स, ऑब्जेक्टिव्ज ऑफ हॉस्पिटल फार्मास्युटिकल सर्व्हिसेस, त्याचं लोकेशन कुठे असलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये, त्याचा लेआउट कसा असेल, त्याचा फ्लो चार्ट मटेरियल्सचा आणि तिथे जे काम करणारे
वर्कर आहेत त्यांचा कसा असेल, किंवा ते तिथे जे काम करणारे वर्कर आहेत त्यांना फॅसिलिटीज कुठल्या कुठल्या आहेत, त्याच्यानंतर तिथे असणारे रिक्वायरमेंट्स इन्क्लुडिंग इक्विपमेंट्स बेस्ड ऑन इंडिव्हिज्युअल अँड बेसिक नीड्स, देन रिक्वायरमेंट्स अँड ॲबिलिटीज रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मसिस्ट, हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट थर्ड चॅप्टर कुठला आहे, ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन हॉस्पिटल्स. त्या ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन हॉस्पिटल्समध्ये 2 सिस्टीम्स असतात, इनपेशंट अँड आउटपेशंट. सो फर्स्ट आउटपेशंट म्हणजे काय, दोज पेशंट्स हू आर नॉट ॲडमिटेड इन द हॉस्पिटल. जे पेशंट ॲडमिट होत नाहीत त्यांना आउटपेशंट असं म्हणतात. आणि इनपेशंट म्हणजे जे पेशंट ॲडमिट असतात हॉस्पिटलमध्ये त्यांना इनपेशंट सर्व्हिसेस असं म्हणतात. त्याच्यामध्ये इनपेशंट सर्व्हिसेसमध्ये त्यांना कुठल्या कुठल्या आपण सर्व्हिस देणार आहोत, त्याचे टाईप्स कुठले आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर जो पेशंट ॲडमिट आहे त्यांना कुठला डोस किती टायमिंगमध्ये द्यायचा आहे, त्याला कुठले कुठले ॲडवाईस करायचे आहेत ते डोस दिल्यानंतर, हे आपण ह्या सिस्टीममध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर काय, फ्लोअर वार्ड स्टॉक सिस्टीम, देन सॅटेलाईट फार्मसी सर्व्हिसेस, सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस, बेड साईड फार्मसी. म्हणजे फार्मसीमध्ये जर त्याचं जे लोकेशन आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर अवलंबून त्यांची बेड सिस्टीम अवलंबून असते. देन नेक्स्ट वन इज मॅन्युफॅक्चरिंग. आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इकॉनॉमिकल कन्सिडरेशन, द नेक्स्ट वन एस्टिमेशन ऑफ डिमांड, स्टराईल मॅन्युफॅक्चर, त्याच्यामध्ये लार्ज अँड स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स, फॅसिलिटीज कशा असतील, रिक्वायरमेंट्स काय असेल, लेआउट प्रोडक्शन प्लॅनिंग कसं असेल, मॅनपॉवर रिक्वायरमेंट्स किती असेल, नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चर, लिक्विड ओरल्स, एक्सटर्नल बल्क कॉन्सन्ट्रेट्स, प्रोक्युरमेंट ऑफ स्टोअर्स अँड टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल्स. इन दॅट मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी, क्वांटिटी आणि कॉस्ट हे 3 पॅरामीटर महत्त्वाचे असतात. हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. देन नॉमेनक्लेचर अँड यूज ऑफ सर्जिकल instruments and hospital equipments and health accessories. आता ह्याच्यामध्ये काय आहे, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ह्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. कसे, तर डायग्नोस्टिक इन्स्ट्रुमेंट्स जे डॉक्टर यूज करतात की ह्या पेशंटला नक्की काय होतं हे तपासण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतात त्याला डायग्नोस्टिक इन्स्ट्रुमेंट्स असं म्हणतात. थेराप्युटिक इन्स्ट्रुमेंट्स ह्याच्यामध्ये काय येतं, तर ऑटोक्लेव, त्याच्यानंतर हॉट एअर ओव्हन, केमिकल स्टरिलायझेशन, त्याच्यासाठी जे येणारी इक्विपमेंट्स आहेत ते थेराप्युटिक इन्स्ट्रुमेंट्समध्ये येतात. ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स, जे इन्स्ट्रुमेंट्स डॉक्टर सर्जरी करण्यासाठी यूज करतात त्याला ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात. अशी ही सगळी इन्स्ट्रुमेंट्स जी यूज करतात हॉस्पिटलमध्ये त्याचा अभ्यास आपण ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. देन नेक्स्ट वन काय आहे, तर PTC म्हणजे फार्मसी थेराप्युटिक कमिटी, हॉस्पिटल फॉर्म्युलरी सिस्टीम अँड देअर ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग अँड कंपोजिशन ऑफ फार्मसी थेराप्युटिक कमिटी. ही PTC ही कमिटी म्हणजे काय आहे, इट इज ॲन ॲडवायझरी ग्रुप ऑफ मेडिकल स्टाफ अँड सर्व ॲज द organizational line of communication between the medical staff and pharmacy department. The committee consists of physician, pharmacist and their health professionals. या कमिटीमध्ये आपण 3 फॅक्टर कन्सिडर करणार आहोत. एक म्हणजे डॉक्टर, देन सेकंड वन इज फार्मासिस्ट अँड हेल्थ प्रोफेशनल्स. हे ह्या बॉडीमध्ये ह्या कमिटीमध्ये येणार आहेत. देन ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिस अँड ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन.
द ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर could publish a booklet to communicate the recent information about the drugs to all the health professionals in the hospital, which is called as drug information bulletin. तुमच्यापैकी काही जणांनी मेडिकलमध्ये प्रॅक्टिस पण केली असेल कदाचित, किंवा कोणाचं तरी मेडिकलसुद्धा असेल स्वतःचं, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर येतात. त्यांच्याकडे एक पॅम्पलेट्स असतं रिगार्डिंग ड्रग. त्या पॅम्पलेट्समध्ये किंवा त्या बुकलेटमध्ये त्या ड्रगविषयी सगळी माहिती असते. त्याला ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिस किंवा ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन असं म्हणतात. आणि त्या बुलेटिन म्हणजे ती ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन, दॅट इज DIB, म्हणजे काय तर लिंक बिटवीन ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर अँड हेल्थ प्रोफेशनल्स. The information is communicated to physician, pharmacist, nurse and other health professionals in the shortest possible time. The next chapter is surgical dressing, like cotton, gauze, bandages and adhesive tapes, including their pharmacopoeial tests for quality. Other hospitals supply example IV set, BG sets, Ryle's tubes, catheters, syringes, etc. In that ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर ह्याची क्वालिटी टेस्ट कशी केली जाते. जे इन्स्ट्रुमेंट्स किंवा जे ॲपॅरेटस आपण पेशंटसाठी यूज करणार आहोत त्याची क्वालिटी कशी बघायची ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ते कसे असले पाहिजेत, ते चीप असले पाहिजेत, नॉन इन्फ्लेमेबल असले पाहिजेत, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या कॉन्स्टंट असल्या पाहिजेत, त्याची स्टोरेज कंडिशन ही पण व्यवस्थित असली पाहिजे. हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. देन ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर्स इन मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स, इन्व्हेंटरी कंट्रोल, मेडिकेशन monitoring, drug information and data storage and retrieval in hospital, retail, pharmacy establishment. In that computers हा सध्या महत्त्वाचा पॉईंट आपण कन्सिडर केला जातो मेडिकलमध्ये तरी. त्याच्यामध्ये काय असतं तर कम्प्युटर्स हॅव प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिस ऑर हॉस्पिटल फार्मसी प्रॅक्टिस. त्याच्यामध्ये काय द यूज ऑफ कम्प्युटर्स इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन अँड मेडिकल रिसर्च बिकम्स द नीड ऑफ लार्ज हॉस्पिटल. त्याच्यामध्ये काय प्रोसेस, त्याची कशी प्रोसेस, लार्ज क्वांटिटी ऑफ डाटा विच मे बी इन नंबर्स, लेटर्स अँड पिक्चर्स एलिमेंट फास्टली अँड ॲक्युरेटली. त्याच्यामध्ये काय काय होतं जर कम्प्युटर सिस्टीम ही आपल्या फार्मसीमध्ये असेल तर पेशंट रेकॉर्ड डाटाबेस आपण मॅनेज करू शकतो किंवा एंट्रीज ऑफ मेडिकेशन रेकॉर्ड्स, देन ड्रग ॲज अ रिव्ह्यू, देन पर्चेसिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोल, देन बिलिंग प्रोसिजर. इन दॅट आपण हे ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. म्हणजे कसं जर पेशंट ॲडमिट झाला तिथपासून त्याच्यावरती कुठली कुठली ट्रीटमेंट चालू आहे हे आपल्याला एका कम्प्युटर थ्रू कळू शकतं. हे या आपण चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ते नेक्स्ट पार्ट इज अ क्लिनिकल फार्मसी. सो फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिस, इन दॅट डेफिनेशन अँड स्कोप. सो क्लिनिकल फार्मसी म्हणजे काय आहे तर एक न्यूबॉर्न डिसिप्लिन दॅट कॅरीज ए ट्रॅडिशनल हॉस्पिटल फार्मासिस्ट फ्रॉम हिज प्रोडक्ट ओरिएंटेड अप्रोच to a healthier patient oriented approach so as to ensure the patient maximum well-being while on drug therapy. In that स्कोप पण आपण त्याच्यामध्ये आपला क्लिनिकल फार्मसीचा बघायचा आहे. ते काय करतं तर ऑब्टेन अँड प्रिपेअर मेडिकेशन हिस्ट्री ऑफ द पेशंट्स ऑन ॲडमिशन. त्याच्यानंतर काय करतं मॉनिटरिंग ऑफ ड्रग थेरपी. देन नेक्स्ट वन पेशंट एज्युकेशन अँड काउन्सिलिंग करतं. देन प्रिपरेशन इन मेडिकल इमर्जन्सीचं प्रिपरेशनसुद्धा ते करतं.
then modern aspects of dispensing, then pharmacist and patient counseling and advice for the use of common drugs medication history. In that, it is a part of clinical pharmacy practice to give maximum benefits to the patient. It includes the instruction or advice given by the pharmacist to the patient for use of the drugs prescribed. म्हणजे आपण मेडिकलमध्ये कसं करतो की अँटीबायोटिक दिलं असेल तर डॉक्टर त्याला पित्ताची गोळी लिहून देतात, राबाप्रोझोल असेल, पॅन्टाप्रोझोल असेल. पण ॲज कम्पेअर्ड टू अँटीबायोटिक अमॉक्सिसिलिन अँड पोटॅशियम क्लाव्हनेट जर कॉम्बिनेशन असेल तर शक्यतो रॅबेप्रोझोल, डाम्पेरिडॉन हे कॉम्बिनेशन डॉक्टर देतात. मग पेशंटला आपण कसं सांगायचं हे आपण डिस्पेन्सिंग आस्पेक्टमध्ये, काउन्सलिंगमध्ये हे आपण शिकणार आहोत. ते का घ्यायचं, कसं घ्यायचं, किंवा पित्ताची गोळी कधी घ्यायची, जेवणाआधी घ्यायची, जेवणानंतर घ्यायची, हे आपण त्यांना सांगायचं. ह्याला काउन्सिलिंग असं म्हणतात. त्याच्यामध्ये कसं आहे तर म्हणजे सॅलिसिलेट्स हा जर का ड्रग असेल तर तो आपण पेशंटला सांगताना कसं सांगायचं तर डू नॉट टेक ऑन एम्प्टी स्टमक, म्हणजे उपाशी पोटी हा ड्रग घेऊ नका. त्याच्यानंतर अजून कुठला असतो टेट्रासायक्लिन. टेट्रासायक्लिन डू नॉट टेक विथ मिल्क ऑर अँटासिड, कारण त्याचे साईड इफेक्ट्स असतात म्हणून. त्याच्यानंतर इमल्शन अँड सस्पेन्शन. इन दॅट आपण जेलुसिल लिक्विड घेतो तर त्याचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे सॉलिड पार्ट असतो तो खाली जाऊन बसतो आणि लिक्विड पार्ट असतो तो वरती असतो. तर ते शेक केल्याशिवाय आपल्याला त्याचा इफेक्ट मिळणार नाही. म्हणून आपण इमल्शन किंवा सस्पेन्शन घेताना पेशंटला काय सांगायचं तर शेक वेल बिफोर यूज. अशा प्रकारे आपण ह्या चॅप्टरमध्ये कसं डिस्पेन्सिंग करायचं, कसं काउन्सिलिंग करायचं हे सांगणार आहोत. देन थर्ड चॅप्टर काय आहे, कॉमन डेली टर्मिनॉलॉजी यूज्ड इन द प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन. ते कुठल्या कुठल्या आहेत, टॅबलेट्स, क्रीम, कॅप्सूल्स, पावडर, टिंक्चर्स, देन सपोजिटरीज, लिलिमेंट्स, लोशन्स, पील्स एक्सेट्रा. त्याच्यामध्ये आपण अजून एक हे बघतो तर ॲनाल्जेसिक्स, अँटीबायोटिक्स, अँटीपॅरेटिक्स. मग अँटीबायोटिक्स म्हणजे काय आहे तर केमिकल सबस्टन्स ऑब्टेन्ड फ्रॉम मायक्रोबियल ओरिजिन अँड हॅव्हिंग अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. ॲनाल्जेसिक म्हणजे काय तर ड्रग यूज टू रिलीव्ह पेन, म्हणजे जर का पेन किलर म्हणजे काय आहे तर ॲनाल्जेसिक्स आहे. अँटीपॅरेटिक म्हणजे ताप कमी करण्यासाठी, म्हणजे लोअर बॉडी टेम्परेचर, यूज टू लोअर बॉडी टेम्परेचर. देन आपण काय यूज करतो अँटासिड, ड्रग्ज यूज्ड इन हायपर ॲसिडिटी. अँटासिड म्हणजे काय आहे तर ॲसिडिटी जास्त असेल तर तेव्हा आपण काय यूज करतो अँटासिड घ्या, बरोबर. देन एक्सपेक्टोरंट. एक्सपेक्टोरंट आपण कधी घेतो ज्या वेळेला आपल्याला कफ झाला असेल त्यावेळेला आपण एक्सपेक्टोरंट घेतो. म्हणजे काय आहे तो एजंट्स दॅट इन्क्रीज द ब्रॉन्कायल सिक्रिशन्स अँड देअरबाय अलाय कफ. कार्मिनेटिव्ज आपण कधी यूज करतो जेव्हा पोट असं जास्त घट्ट म्हणजे गॅस पकडला असेल किंवा व्यवस्थित आपल्याला टॉयलेटला होत नसेल तर आपण कार्मिनेटिव्ज यूज करतो. का तर धीज ड्रग्स हेल्प टू एक्सपेल आउट द गॅस फ्रॉम गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट अँड आर यूज टू रिलीव्ह फ्लॅच्युलन्स अँड इंटेस्टिनल कोलिक. ह्याला आपण कार्मिनेटिव्ज अशा आपण टर्म डेली यूजमध्ये आपण यूज करतो. नेक्स्ट चॅप्टर काय आहे तर फोर्थ, डिसीज मॅनिफेस्टेशन अँड pathophysiology including silent symptoms to understand the disease like tuberculosis, hepatitis, rheumatoid arthritis, cardiovascular disease, epilepsy, diabetes, peptic ulcers and hypertensions. In that pathophysiology, the disease refers to the development or evaluation of disease, that is pathogenesis. and manifestation म्हणजे काय तर चेंजेस ऑब्झर्व ड्युरिंग
ड्युरिंग डिसीज प्रोसेस, म्हणजे त्याची साईन सिम्पटम्स कशी असतात, हे कसे चेंजेस ऑकर्ड होतात ड्युरिंग डिसीज प्रोसेस, हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले डिसीज दिलेले आहेत, तर ट्युबरक्युलोसिसमध्ये काय काय होतं, हिपॅटायटिसमध्ये काय होतं, रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय होतं, इपिलिप्सी डायबेटीसमध्ये काय होतं, पेप्टिक अल्सरमध्ये कुठले कुठले साईन सिम्पटम्स आहेत, त्याची पॅथोफिजिओलॉजी कशी आहे, हायपरटेन्शनमध्ये काय काय होतं, हे सगळं आपण ह्या डिसीज मॅनिफेस्टेशन आणि पॅथोफिजिओलॉजीमध्ये बघणार आहोत. देन फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स विथ देअर सिग्निफिकन्स, म्हणजे हे पॅरामीटर्स कुठले आहेत, फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स म्हणजे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन व्हॅल्यू. ह्युमन बॉडी इज अ system consisting of several subsystems. Its healthy functioning is our primary consideration. The state of health of human body is reflected in some important physiological parameters governing the functioning of the various components of human systems. Some 13 points important parameters together with their clinical significance are considered in this चॅप्टर. सो कुठले कुठले पॅरामीटर्स आपण कन्सिडर करायचे आहेत, तर हिमोग्लोबिन व्हॅल्यूज, RBC WBC काउंट्स, देन डिफरन्शियल काउंट म्हणजेच न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बॅसोफिल्स, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स, ह्याचा काउंट कसा असेल हे आपण ह्याच्यामध्ये बघायचं आहे. नंतर क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड किती आहे ते आपण बघायचं आहे. त्याच्यामध्ये 2 मेथड आहेत, हॉवेल मेथड आणि ली अँड व्हाईट मेथड. ही व्हेनस ब्लड मेथड आहे. आणि कॅपिलरी ब्लड मेथडमध्ये आपण ॲनाटॉमी फिजिओलॉजीच्या प्रॅक्टिकलला करतो ती साईड मेथड आणि कॅपिलरी ट्यूब मेथड. देन युरिन एक्झामिनेशनमध्ये पण बरेच पॉईंट आहेत. देन स्टूल एक्झामिनेशन, देन हार्ट रेट किती आहे, स्पर्म काउंट किती आहे, ब्लड शुगर किती आहे, देन कोलेस्ट्रॉल लेवल कशी आहे, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ती केली जाते. असे बरेचसे पॅरामीटर आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. देन नेक्स्ट वन इज ड्रग इंटरॅक्शन्स, 6th चॅप्टर. त्याच्यामध्ये काय काय आहे, डेफिनेशन अँड इंट्रोडक्शन, मेकॅनिझम ऑफ ड्रग इंटरॅक्शन विथ रेफरन्स टू ॲनाल्जेसिक्स, डायुरेटिक्स, कार्डिओव्हॅस्क्युलर ड्रग्स, गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्स, व्हिटॅमिन्स अँड हायपोग्लायसेमिक एजंट्स आणि ड्रग फूड इंटरॅक्शन. इन दॅट ड्रग इंटरॅक्शन म्हणजे काय, अल्टरेशन इन द इफेक्ट्स ऑफ वन ड्रग बाय प्रायर ऑर कॉन्करंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अनदर ड्रग. म्हणजे एक ड्रग तुम्ही घेतला असाल, त्याची ॲक्टिव्हिटी होत असेल आणि त्याचबरोबर तुम्ही लगेच दुसरा ड्रग घेतलात, तर त्या ड्रगमध्ये जे काही इंटरॅक्शन होणार आहे त्याला ड्रग इंटरॅक्शन असं म्हणतात. देन इंटरॅक्शन विथ फूड म्हणजे ड्रग फूड इंटरॅक्शन्स. देन इंटरॅक्शन ड्यू टू डिसीज, दॅट इज ड्रग डिसीज इंटरॅक्शन. हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये ड्रग इंटरॅक्शन्स बिकम क्लिनिकली और मोर सिग्निफिकंट इन पेशंट्स विथ रिनल इम्पेअरमेंट. देन काही पेशंट अल्कोहोलिक असतात. देन पेशंट्स रिसिविंग क्रोनिक मेडिकेशन और हॅविंग मेटाबॉलिक ॲबनॉर्मॅलिटी. अशा प्रकारचे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. ते मॅकॅनिझम कुठल्या बेसवरती, मॅकॅनिझम ऑफ ड्रग इंटरॅक्शन, ते त्याच्यामध्ये कुठले पॉईंट आपण कन्सिडर करणार आहोत, तर फार्माकोकायनेटिक इंटरॅक्शन्स, फार्माकोडायनॅमिक इंटरॅक्शन्स, हे सगळे पॉईंट आपण त्या मॅकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन्समध्ये बघणार आहोत. देन त्याच्यानंतर काय आहे, तर ड्रग डिपेंडन्स ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, 7th चॅप्टर. 7th चॅप्टर काय आहे, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स म्हणजे काय, तर मोर फ्रिक्वेंट इन पेशंट्स टेकिंग लार्ज नंबर ऑफ ड्रग्स. पेशंट्स काय करतो, लार्ज नंबर ऑफ ड्रग्स घेतो. त्याच्यामध्ये डेफिनेशन अँड सिग्निफिकन्स, देन ड्रग इंड्यूस डिसीज अँड टेराटोजेनिसिटी.
त्याच्यामध्ये रिझन्स फॉर ॲडवर्स रिॲक्शन कुठली असतात, तर डिस्पेन्सिंग अँड मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन एरर्स असतात, तर फेल्युअर टू सेट थेराप्युटिक एंड पॉईंट, देन बायो अवेलेबिलिटी डिफरन्स, हे असे सगळे पॉईंट्स असतात. त्याच्यामुळे किंवा पेशंट फॅक्टर्स असतात, त्याच्यामुळे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन होऊ शकते. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन पण आहे ॲडवर्स ड्रग रिॲक्शनमध्ये. ते कुठलं आहे, तर प्रेडिक्टेबल आणि अनप्रेडिक्टेबल असे 2 पॉईंट आहेत क्लासिफिकेशनमध्ये. आपल्याला काय काय बघायचं आहे, तर त्याच्यामध्ये ड्रग इंड्यूस्ड डिसीज आणि टेराटोजेनिसिटी. ड्रग इंड्यूस्ड डिसीजमध्ये लिव्हर डिसीज आहे, रिनल डिसीज आहेत. त्याच्यानंतर ड्रग इंड्यूस्ड ऑटोटॉक्झिसिटी असते, ड्रग इंड्यूस्ड डर्मॅटोलॉजिकल रिॲक्शन्स असतात. त्याच्यानंतर ड्रग इंड्यूस्ड गॅस्ट्रोइंटेस्टिनल टॉक्झिसिटी असते. देन टेराटोजेनिसिटी म्हणजे काय, तर ड्रग्स or other factors producing deviations or abnormalities in the development of the embryo that are compatible with prenatal life and are observed postnatally are called as teratogens. आता सम इम्पॉर्टंट टेराटोजेनिक प्रिन्सिपल्स काय आहेत, म्हणजे ते कुठले तर स्पेसिफिसिटी, टायमिंग ऑफ एक्सपोजर, जिनोटाईप ऑफ मदर अँड फिटस, सायमल्टेनियस ड्रग एक्सपोजर, हे टेराटोजेनिसिटीमध्ये कन्सिडर केलं जातं. हे आपण ॲडवर्स ड्रग रिॲक्शनमध्ये बघणार आहोत. देन ड्रग्स इन क्लिनिकल टॉक्झिसिटी. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन, जनरल ट्रीटमेंट ऑफ पॉयझनिंग, सिस्टेमिक अँटीडोट्स, ट्रीटमेंट ऑफ इन्सेक्टिसाइड पॉयझनिंग, हेवी मेटल पॉयझन, नार्कोटिक ड्रग्स, बार्बिच्युरेट, ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझन्स इन दॅट क्लिनिकल ड्रग्स इन क्लिनिकल टॉक्झिसिटी. त्याच्यामध्ये जनरल ट्रीटमेंट आपण बघायच्यात पॉयझनिंगसाठीच्या, त्या कुठल्या आहेत, तर त्याच्यामध्ये काय, रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझन फ्रॉम द सिस्टीम, देन यूज ऑफ अँटीडोट्स, देन एलिमिनेशन ऑफ द ॲब्झॉर्ब पॉयझन, देन ट्रीटमेंट ऑफ जनरल सिस्टम्स, देन मेंटेनन्स ऑफ द पेशंट जनरल कंडिशन. म्हणजे जर का एखाद्या पेशंटने पॉयझन घेतलं असेल तर कुठले आपण त्याच्यावरती रेमेडीज यूज करू शकतो, किंवा काय कुठले कंडिशन आपण अप्लाय करायचे त्या पेशंटला, हे ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये यूज ऑफ अँटीडोट्स हा 3 आहेत, म्हणजे 3 अँटीडोट्स आहेत. त्याच्यामध्ये मेकॅनिकल, केमिकल अँड सिस्टेमिक, आणि 4th वन इज युनिव्हर्सल. असे अँटीडोट्स यूज करायचे. आता अँटीडोट्स यूज केले त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यावरती ट्रीटमेंट कुठल्या आहेत, इन्सेक्टिसाइड पॉयझनिंग, हेवी मेटल पॉयझनिंग, नार्कोटिक ड्रग्स, देन बार्बिच्युरेट्स, देन ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग, देन नार्कोटिक ड्रग पॉयझनिंगमध्ये कुठले आहेत, ओपियम पॉयझनिंग, कॅनाबिस अँड कोकेन पॉयझनिंग, हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ड्रग डिपेंडन्स, ड्रग अब्यूज, ॲडिक्टिव्ह ड्रग्स अँड देअर ट्रीटमेंट कॉम्प्लिकेशन्स. नेक्स्ट चॅप्टर 9th. ड्रग अब्यूज म्हणजे काय, द कन्झम्पशन ऑफ ए ड्रग अपार्ट फ्रॉम मेडिकल नीड ऑर इन अननेसेसरी क्वांटिटीज. म्हणजे ड्रग अब्यूज, एखाद्या पेशंटला नेहमीची सवय झालेली असते, की आजार कुठलाही नसतो पण त्याला ती ड्रग घेण्याची सवय झालेली असते, की जेणेकरून म्हाताऱ्या माणसांना मला झोपेची गोळी दे, मला झोप येते. ॲक्च्युली त्यांना गरजच नसते त्या झोपेच्या गोळीची, पण त्यांना ती सवय झालेली असते. नाहीतर मग ते काय म्हणतात, मला झोपच लागत नाही आहे, माझी गोळी संपले, हे असे त्यांच्या तक्रारी चालू होतात. देन ड्रग ॲडिक्शन म्हणजे it is a state of periodic and or chronic intoxication produced by the repeated consumption of a drug. त्याला ड्रग ॲडिक्शन असं म्हणतात. देन ड्रग डिपेंडन्स, त्याच्यामध्ये 2 पॉईंट येतात. एक म्हणजे सायकॉलॉजिक आणि फिजिकल. हे ड्रग डिपेंडन्समध्ये शिकायचं आहे आपल्याला. नेक्स्ट चॅप्टर कुठला आहे,
bioavailability of drugs including factors affecting it. Bioavailability म्हणजे काय तर as the rate at which and extent to which the drug reaches the systemic circulation in the active form म्हणजेच बायो अवेलेबिलिटी. त्याच्यामध्ये फॅक्टर्स कुठले कुठले बायो अवेलेबिलिटीवरती परिणाम करतात तर फिजिकल प्रॉपर्टीज, फार्मास्युटिकल फॅक्टर्स, देन फिजिओलॉजिकल फॅक्टर्स in that pK value, partition coefficient, then next one is pharmaceutical factors मध्ये dosage form, dissolution rate, then physiological factors मध्ये gastrointestinal transit time, then first pass effect, disease state ह्याच्यामध्ये हे बायोअवेलेबिलिटी ऑफ ड्रग्समध्ये आपल्याला शिकायचं आहे. देन नेक्स्ट वन काय आहे आपल्याला ह्याच्यासाठी बुक्स कुठली यूज करायची आहेत. हे हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसीसाठी तुम्हाला आपल्या लायब्ररीमध्ये डॉक्टर A.V. यादव आणि B.V. यादव ह्यांचं एक बुक आहे हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. ते आपण एक यूज करायचं आहे, निराली प्रकाशनचं आहे. आणि सेकंड वन बुक इज हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी डॉक्टर A.R. पराडकर आणि S.H. चुनावाला. हे निराली प्रकाशनचंच बुक आहे. हे दोन बुक आपण ह्याच सिलेबससाठी यूज करायचे आहेत. ह्याच्यामध्ये त्यांनी सिलेबस कॉपीमध्ये तुमच्या दिलेले आहेत लेटेस्ट एडिशनचं रेमिंग्टन फार्मास्युटिकल सायन्स, टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल्स यूज्ड, देन इव्हॅल्युएशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग, then sterilization of surgical instruments, glassware and other hospital supplies. Then fifth one is handling and use of data processing equipments. ही बुक त्यांनी दिलेली आहेत. बट आपल्या रेग्युलर यूजसाठी किंवा लँग्वेज आपल्याला सोपी पडण्यासाठी लगेच कळण्यासाठी आपण ही दोन जी मी बुक सांगितलेत तुम्हाला पराडकर आणि यादव ही तुम्ही दोन बुक यूज करायचे आहेत. देन आपला नेक्स्ट वन प्रॅक्टिकल पार्ट येतो. प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर प्रिपरेशन ऑफ ट्रान्सफ्युजन फ्लुइड्स, देन टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल्स यूज्ड, देन इव्हॅल्युएशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग्स, देन फोर्थ वन स्टरिलायझेशन ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, ग्लासवेअर अँड अदर हॉस्पिटल सप्लायज अँड हँडलिंग अँड यूज ऑफ डाटा प्रोसेसिंग इक्विपमेंट्स. हे आपण प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. आपण हा सिलेबस घेताना एक साईड पूर्ण हॉस्पिटल फार्मसी किंवा क्लिनिकल फार्मसी असं कवर करणार नाही आहोत. एक दोन चॅप्टर हॉस्पिटल फार्मसीचे होतील, त्याच्यानंतर 2 चॅप्टर क्लिनिकल फार्मसीचे होतील. म्हणजे साईड बाय साईड आपला पोर्शन कवर होईल. प्रॅक्टिकल काय आपली टाईमटेबलनुसार चालूच राहतील. त्याच्यानंतर ह्या रिलेटेड जे क्वेश्चन पेपर आहेत ते 4 क्वेश्चन पेपर म्हणजे 17, 18 आणि 19 ह्या 3 वर्षाचे पेपर विंटर सीझनला पण झालेले आणि समर सीझनला पण झालेले. हे मी तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा PDF सेंड करेन. त्या तुम्ही जसे चॅप्टर कंप्लीट होतील तसे त्याच्यावरती जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते तुम्ही लिहून काढलेत किंवा ॲज अ रीड केलेत तरीसुद्धा चालतील. त्याच्यामध्ये कारण का हा सिलेबस जो तुमचा चालू झालेला आहे तो 1991 पासून कंटिन्यू चालूच आहे. त्याच्यामुळे सिलेबसवरती जे क्वेश्चन पडणार आहेत ते ह्या 4 पेपरमधले तुम्ही जरी रीड केलेत तरी तुम्हाला क्वेश्चन पेपर लिहिताना सोपे जातील. ओके, सो थँक्यू. हे आपलं फर्स्ट लेक्चर होतं. ह्या लेक्चरमध्ये सुद्धा ज्यांना कोणाला क्युरी असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील, काय कळलं नसेल तर विचारलेत तरी चालेल. मी तुम्हाला जर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाठवले तरी मी त्याचा रिप्लाय देईन. अँड थँक्यू ऑल ऑफ यू.